सुरुवात करूयात अत्यंत महत्त्वाच्या बातमीनं। मंत्री धनंजय मुंडे आज परळीमध्ये मुक्कामी असल्याचं समजतं आणि त्यामुळे परळीमध्ये होणाऱ्या बैठकीमध्ये धनंजय मुंडे सहभागी होणार का याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। धनंजय मुंडे आज सहभागी होणार का हा आता प्रश्न उभा ठाकलेला आहे। समर्थकांना शांतता ठेवण्याचं आवाहन केलं जाण्याची शक्यता वर्तवली जाते। परळीमधील परिस्थितीचा धनंजय मुंडे आढावा घेणार का अशी सुद्धा एक शक्यता वर्तवली जाते। तर मंत्री धनंजय मुंडे आज परळीमध्ये मुक्कामी आहेत आणि असं असताना ते आजच्या बैठकीमध्ये सहभागी होतात का हे पाहावं लागेल। तर परळीमध्ये आज वाल्मी कराड समर्थकांची एक बैठक होणार आहे। दुसरीकडे आंदोलन करण्याची सुद्धा तयारी केली जाते आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर परळीमधील बैठकीत धनंजय मुंडे सहभागी होतात का हे पाहावं लागेल। समर्थकांना शांतता राखण्याचं आवाहन त्यांच्यामार्फत केलं जातं का हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। बीडमध्ये आज महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत। वाल्मी कराडला कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर परळी बंदची सुद्धा हाक देण्यात आली आणि त्यामुळे धनंजय मुंडे आजच्या बैठकीत सहभागी होऊन त्यांना शांतता राखण्याचं आवाहन करतात का हे पाहावं लागेल। परळीमधील एकंदरीत संपूर्ण परिस्थितीचा आढावा धनंजय मुंडे घेणार का अशी सुद्धा एक शक्यता वर्तवली जाते। मंत्री धनंजय मुंडे आज परळीमध्ये मुक्कामी असल्याचं समजतंय। दुसरीकडे परळीमध्ये वाल्मी कराड समर्थकांची एक बैठक ही सकाळी 10 वाजता आयोजित करण्यात आलेली आहे। पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी ही बैठक नियोजित करण्यात आलेली आहे। या बैठकीमध्ये धनंजय मुंडे सहभागी होतात का हे पाहावं लागेल। मोहसिन शेख आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देणार आहेत। मोहसिन, परळीमधील या बैठकीमध्ये मुंडे सहभागी होणार का या संदर्भातला प्रश्न सध्या सगळ्याच स्तरातून विचारला जातोय, त्या संदर्भातली काय माहिती मिळते? ऋतुजा, काल वाल्मी कराडला जेव्हा मोका लागला त्यानंतर कराड समर्थक प्रचंड आक्रमक झाले होते। आपण जर बघितलं तर काल परळीमध्ये अनेक ठिकाणी बसवर दगडफेक झाली, कुठे टायर जाळण्यात आले, तर पोलीस स्टेशनच्या बाहेर वाल्मी कराड यांची आई पत्नी आणि कराड समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी करत रात्री उशिरापर्यंत आंदोलन केलं। एका जणांनी अंगावर पेट्रोल टाकून देखील पेटवून घेण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे ही सगळी परिस्थिती पाहता धनंजय मुंडे हे परळीत दाखल झालेले आहे। रात्री त्यांनी अजित पवारांशी चर्चा केली होती, त्यानंतर ते परळीत दाखल झालेले आहे। एकीकडे धनंजय मुंडे परळीत आहे तर दुसरीकडे कराड समर्थकांनी 10 वाजता बैठक बोलवलेली आहे। पुढचं आंदोलनाची दिशा काय असणार आहे हे या बैठकीत ठरवलं जाणार आहे। त्यामुळे या सगळ्या बैठकीला धनंजय मुंडे उपस्थित राहतात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे, किंवा या बैठकीत उपस्थित राहून कराड समर्थकांना शांततेचं आवाहन करतात का, या सगळ्या गोष्टी पाहणं महत्त्वाचं आहे। एकीकडे ते मंत्री देखील आहेत तर दुसरीकडे परळीचे आमदार देखील आहेत। त्यामुळे या सगळ्या परिस्थितीवर ते कशा पद्धतीने हाताळतात। आणि दुसरी म्हणजे माहिती जी मिळते की धनंजय मुंडे आज परळीमध्ये पत्रकार परिषद देखील घेणार असल्याची माहिती मिळते। त्यामुळे असं असेल तर नेमकं धनंजय मुंडे या पत्रकार परिषदेत काय बोलणार आणि पुढच्या कराड यांच्या समर्थकांच्या आंदोलनाबाबत त्यांची काय भूमिका असणार आहे, ते या सगळ्या आंदोलकांना काय आव्हान करणार आहे हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। त्यामुळे आता 10 वाजता होणाऱ्या या बैठकीत धनंजय मुंडे सहभागी होतात का हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। ऋतुजा, निश्चित, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।